नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक उत्तम गोरे या ठिकाणी तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर आपण समाज सुधारणा सोशल रिफॉर्म हा भाग बघत आहोत। याच्या अगोदर आपण ब्राह्मो समाजामध्ये काय झालं, त्यानंतर आपण पाहिलं की आर्य समाज, त्यानंतर प्रार्थना समाज, परमहंस मंडळी, ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। रामकृष्ण मिशन वगैरे की यांचे पूर्ण तत्व काय आहेत ते आपण पाहिलेले आहेत। आता आपल्याला एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा भाग बघायचा आहे, तो म्हणजे सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले। काय पाहायचं आहे आपल्याला? सत्यशोधक समाज, सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले। बघा विद्यार्थी मित्रो, हा जो पार्ट आहे सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले, हा पार्ट अत्यंत महत्वाचा आहे। परीक्षेच्या दृष्टीनं यामध्ये हमखास प्रश्न विचारले जात असतात आणि ह्याच्या बरोबर ह्या गोष्टी म्हणजे महात्मा फुले एक भारतातील अग्रणी म्हणून ओळखले जातात स्त्री शिक्षणासाठी। का तर स्त्री शिक्षणाचा ज्या काळामध्ये समाजात कोणताही गंध नव्हता, अशा काळात दलित मुलींना शिकवण्याचा धाडसी निर्णय महात्मा फुलेंनी घेतलेला होता। ह्या कार्याच्या संदर्भात त्यांच्या आयुष्यात बरेचशा अडचणी आल्या, बरेचसे चढ उतार आले। का तर महात्मा फुले अशा प्रकारचे समाज सुधारक होऊन गेलेले आहेत की यांनी त्या काळच्या सामाजिक स्थितीतील प्रत्येक प्रश्नामध्ये या ठिकाणी लक्ष दिलं होतं आणि त्याच्यावरती काम केलं होतं। ह्यामध्ये आपण फुलेंच्या जीवनाची सुरुवात ही स्त्री शिक्षणापासून सुरू होती, त्यानंतर दलित मुलांचे शिक्षण असेल, त्यानंतर विधवांच्या समस्या असतील, ज्यामध्ये बालहत्यासारख्या समस्या असतील, त्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या असतील, अशी समस्या या ठिकाणी महात्मा फुलेंनी त्या काळी समाजामध्ये अशा स्पर्श करायची ठेवली नाही की त्या समस्येवरती यांनी कोणत्याही प्रकारे काम केलं नाही, अशी त्या काळची कोणती समस्या त्यांनी पाठीमागे ठेवली नव्हती। कधी कधी त्यांचं जीवन बघून एक आश्चर्य वाटतं की एका आयुष्यात एवढी सगळी कामं शक्य होऊ शकतात का? तर फुलेंकडे बघितल्यानंतर हे उत्तर समजतं की एका आयुष्यामध्ये कामं शक्य होऊ शकतात, फक्त त्याच्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे दृढ इच्छाशक्ती आणि त्याच्या पाठीमागे खंबीर आधार म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा। तर अशा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो संपूर्ण जीवन प्रवास आहे आणि त्यातून सत्यशोधक समाज आहे, त्या गोष्टीबद्दल आपल्याला पाहायचं आहे। आपल्याला पूर्णपणे महात्मा फुलेंचा जीवन वृत्तांताचा अगोदर अभ्यास करावा लागेल की संपूर्ण जीवन फुलेंचं कशा प्रकारे होतं ते। तर आपण सुरुवात करूयात की या ठिकाणी महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज, तर ह्या मुद्द्याला आपण सुरुवात करूयात। महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 मध्ये पुणे या ठिकाणी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। त्यानंतर आपण जर पाहिलं की ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सत्यशोधक समाजाच्याच पाठीमागचं कारण नव्हे, तर फुलेंच्या जीवनाच्याच पाठीमागचं एक कारण असं होतं की शूद्रातिशूद्र स्त्रिया, मुलांचं शिक्षण, शेतकरी ह्या सगळ्यांच्या समस्यातून मुक्तता करणं आणि समाजामध्ये ज्या प्रकारे ब्राह्मण वर्चस्व चाललेलं आहे, ब्राह्मणवाद चाललेला आहे, तर ब्राह्मणवादावरती आसूड ओढणं, लगाम टाकणं, अशा प्रकारचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे। एक अग्रेसिव्ह रिफॉर्मर म्हणून त्यांची ओळख आहे। का तर पुण्यासारख्या ज्या ठिकाणी ब्राह्मण समाजाचं वर्चस्व मोठं असणाऱ्या शहरामध्ये खुलेआम ब्राह्मणांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्या काळच्या समाजामध्ये जे बदल करण्याचे प्रयत्न केलेले होते, त्याच्यासाठी अगोदर का तर कोणतंही मोठं काम त्याच दिवशी शक्य होतं ज्या दिवशी आत्मसन्मानाला ठेच पोचती। म्हणून आयुष्यात कधीतरी आत्मसन्मानाला ठेच बसली पाहिजे, अपमान झाला पाहिजे, त्याशिवाय माणूस मोठा बनू शकत नाही।
ही गोष्ट फुलेंच्या बाबतीत कशा प्रकारे घडली होती ते आपल्याला पाहणं इथं गरजेचं आहे. बघा, फुलेंचं जर आपण पाहायला गेलं तर फुलेंचा जन्म जो आहे तो 11 एप्रिल 1827 रोजी ह्या ठिकाणी कटगुण सातारा मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 पुणे या ठिकाणी झालेला आहे. फुलेंचं मूळ आडनाव हे गोरे होतं. हे कटगुणचे गोरे होते. भावभावकीच्या वादातून या ठिकाणी त्यांना त्यांच्या आजोबांना या ठिकाणी कटगुण सोडावं लागलेलं होतं. त्या गावामध्ये खून झालेला होता आणि त्यातून प्रचंड वाद तयार झालेला होता आणि त्यातून फुलेंच्या आजोबांना हे आपलं घर सोडून पुणे या ठिकाणी ते स्थायिक झालेले होते. आपण जर विचार केला की पुणे या ठिकाणी स्थायिक झाल्यानंतर फुलेंचे जे वडील आहेत हे गोविंदराव यांनी फुलांचा व्यवसाय पेशव्याच्या दरबारी चालू होता आणि पेशव्यांनी काय जमीन यांना कसण्यासाठी दिलेली होती, फुलबाग लागवडीसाठी दिलेली होती आणि त्या व्यवसायामुळं त्यांचं आडनाव फुले पडलेलं होतं. अन्यथा मूळ आडनाव त्यांचं गोरे होतं. आता या ठिकाणी फुलेंच्या वडिलांचा व्यवसाय बऱ्यापैकी चालू होता आणि फुलेंचा जन्म जो झाला होता तो म्हणजे 11 एप्रिलला 1827 मध्ये, त्यावेळेस वार रविवार असल्यामुळं त्यांचं नाव ज्योतिबा असं ठेवण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी फुलेंच्या लहानपणीच त्यांच्या आईचं निधन झालेलं होतं. त्याच्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या मावशींनी केलेला होता. फुलेंच्या वयाच्या 12व्या वर्षी म्हणजे 1840 मध्ये त्यांचं लग्न नायगाव येथील खंडोजी नेवसे यांच्या कन्या सावित्रीबाईंशी झालेलं होतं. त्यावेळेस सावित्रीबाईंचं वय ही 9 वर्षाचं होतं आणि हे लग्न झाल्यानंतर त्यानंतर 1841 ते 1847 मध्ये ज्या ख्रिश्चन मशनरीज पुण्यामध्ये आलेल्या होत्या त्या मशनरीज विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करत होत्या आणि ख्रिश्चन मशनरींच्या या ठिकाणी शिक्षण देण्यामुळं फुलेही त्या ठिकाणी शाळेमध्ये दाखल झालेले होते. 7 वर्षाचं शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. हे प्राथमिक शिक्षण 7 वर्षाचं केलेलं आहे महात्मा फुलेंनी. आता त्यानंतर त्यांच्या जीवनाचा जो प्रवास आहे तो इथून पुढे खऱ्या अर्थानं चालू होतो. आता बघा, त्यांच्या जीवनाचा जर प्रवासाचा आपण विचार केला तर पहिला जो त्यांचा विचार होता 1847 ह्या काळामध्ये पुण्यामध्ये एक वारं होतं की 1832च्या आसपास उमाजी नाईकांना फाशी शिक्षा झालेली होती आणि बरेचसे युवक या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधात पेटून उठलेले होते आणि महात्मा फुले सुद्धा ह्याच विचारधारेचे बनलेले होते की आपल्या देशात जर आपले खरे शत्रू कोण आहेत तर ते ब्रिटिश आहेत. आणि म्हणून त्यांनी वीर लहुजी उस्ताद मांग जे त्या काळी दांडपट्टा आणि तालमीचे वस्ताद म्हणून ओळखले जायचे, त्या वीर लहुजी वस्ताद कडून त्यांनी त्या काळी दांडपट्ट्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केलेली होती. का तर त्याच्या सहाय्यानं ब्रिटिश सत्ता उलटून टाकणं असा फुलेंच्या डोक्यामध्ये असणारा विचार होता. परंतु जर आपण बघितलं की त्याच दरम्यान त्यांच्या मध्ये थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन नावाचा ग्रंथ 1847 मध्ये वाचण्यात आलेला होता. का तर फुलेंच्या ज्या बहीण ज्याचं नाव सगुणा होत्या त्या दाई म्हणून ब्रिटिशांच्या इथं काम करायच्या आणि त्या ठिकाणी इंग्लिश पुस्तक आहेत ते फुलेंसाठी घेऊन यायच्या आणि या ठिकाणी फुलेही ते वाचत असायचे. त्यापैकी एक पुस्तक हाती वेचलं होतं ते म्हणजे राईट्स ऑफ मॅन, थॉमस पेन यांचं, की मानवी जीवनाचा अधिकार कोणता आहे. हळूहळू फुलेंच्या लक्षात यायला लागलं आपल्या भारतामध्ये आपल्या भागामध्ये चातुर्वर्ण ही एक समस्या आहे आणि त्यामध्ये पुण्यासारख्या एरियात अस्पृश्यता तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाळली जायची की त्याला मर्यादा नव्हती. म्हणजे सगळ्यात जर अख्ख्या देशात भयानक अस्पृश्यतेचं वर्णन होतं तर ते पुण्यामध्ये केलेलं वर्णन होतं.
आणि या ठिकाणी अशाच काळामध्ये शिक्षण घेतलेलं फुलेंनी होतं. 1848चा एक त्यांच्या जीवनात परिवर्तन करणारा घटक घडलेला होता. तो म्हणजे उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान त्यांचा. फुले ज्यावेळेस एक ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेलेले होते आणि लग्नाला गेल्यानंतर ते वरातीच्या पुढे चालायला सुरुवात केली, त्यावेळेस काय कट्टरवादी ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि फुलेंना इथं मारहाण केलेली आहे आणि त्यानंतर त्या रस्त्यावर गोमूत्र टाकलेलं आहे का तर शूद्र चालल्यानंतर त्याच्या पाठीमागून आमची वरात चालणार, एवढा आम्ही आतापर्यंत खाली गेलेलो नाही. अशा प्रकारे फुलेंचा हा भला मोठा अपमान झालेला होता. फुले माळी समाजात जन्म घेतलेले व्यक्ती होते. माळी समाज हा शूद्रामध्ये गणलेला जात होता आणि मारमाग हा अस्पृश्यमध्ये गणला जात होता. शूद्र असेल तर त्यालाही वागणूक तशीच होती, अस्पृश्याला तर स्पर्शही करून घेतला जात नसायचा. आणि राईट्स ऑफ मॅनचं बरोबर वाचन चालू होतं. एक एक ग्रंथ मानवाचं आयुष्य बदलताच तसं फुलेंचे आयुष्य बदललेलं होतं. आणि हा जो अपमान झाला त्या दिवशी फुलेंनी ठरवलं की माझ्या जीवनाचे खरे शत्रू हे ब्रिटिश नव्हेत, भारताचे खरे शत्रू ब्रिटिश मुळीच नव्हेत. ब्रिटिश तर एक अशी लोक आहेत जे ख्रिश्चन मशनऱ्यामार्फत शिक्षण देत आहेत. या ठिकाणी महिला पुरुष मध्ये भेदभाव करत नाहीत. या ठिकाणी आपल्या देशामध्ये ते बऱ्यापैकी न्याय व्यवस्था विकसित करणारे लोक आहेत. आपल्या देशात खऱ्या अर्थानं असमानता आणणारे आणि ब्रिटिशांच्या ताब्यात देश देणारे जर कोण आहेत तर या ठिकाणचे ब्राह्मण आहेत. आणि आता इथून पुढं माझा लढा हा ब्राह्मण समाजाविरुद्ध ब्राह्मणवादाविरुद्ध असेल. ब्राह्मणवादाविरुद्ध लढा त्यांनी उभा केलेला आहे. ब्राह्मण समाज म्हणणं म्हणजे त्यांच्या विचाराला कुठंतरी संकुचित केल्यासारखं असेल का तर त्या लढ्यामध्ये बऱ्याचशा ब्राह्मण मित्रांनीही त्यांची मदत केलेली होती. ब्राह्मण वादाविरुद्ध त्यांचा लढा होता हा आणि तो 1848 पासून चालू झाला. आता या लढ्यात फुलेंनी वापरलेलं शस्त्र कोणतं होतं बघा. फुलेंना इथे एक गोष्ट माहित होती, कोणती समाजातून वाईट गोष्ट घालवायची असेल तर चांगल्या गोष्टींचं प्रमाण वाढवावं लागेल. डायरेक्ट ब्राह्मणांना विरोध करण्यापेक्षा जे अन्याय आणि पिचलेल्या जमाती आहेत त्यांना या ठिकाणी समाजाच्या एका शैक्षणिक प्रवाहात आणणं गरजेचं आहे. आणि त्यातूनच फुलेंनी 1848 मध्ये पुण्यातील जी बुधवार पेठ आहे त्या ठिकाणी असणाऱ्या बेड्याच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. जानेवारी 1848 मध्ये बेडेवाड्यामध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. शूद्र मुलींची शाळा होती आणि याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की एक मुलगी शिकली तर 2 परिवाराचं कल्याण होतं, तिच्या मुलाबाळावरती संस्कार चांगलं होतं. का तर फुलेंवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मोठा परिणाम होता, जिजाबाईंच्या विचारांचा मोठा परिणाम होता. आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी पुण्यामध्ये पहिली शाळा काढलेली आहे. आता पुण्यामध्ये पहिली शाळा काढल्यानंतर त्या ठिकाणी एक मुद्दा लक्षात आला की पहिल्या दिवशी शाळेमध्ये 13 मुली होत्या. 8 दिवसानंतर 3च मुली राहिल्या. ज्यावेळेस फुलेंनी त्यांच्या पालकांकडे चौकशी केली त्यावेळेस पालकांनी उत्तर दिलं की मुलींना शिकवणं हेच आम्ही समाजाच्या विरोधात जाऊन करतोय आणि मुलींना शिकवण्याचं काम तुम्ही करताय. म्हणजे एका परपुरुषासमोर बघा, लहान मुलींना स्त्री समजलं जायचं, एका परपुरुषासमोर आमच्या मुली स्त्रिया कशा बसतील आणि त्याच्यामुळं समाजात आम्हाला नावं ठेवली जात आहेत. त्यावेळेस फुलेंना जाणवलं की सहज समाज बदलणार नाही. समाज बदलवायला अंगी खूप मोठं धैर्य लागतं जे फुलेंच्या होतं. आणि त्यावेळेस फुलेंच्या ह्या ठिकाणी अर्धांगिनी ज्या आहेत सावित्रीबाई सो इच्छेनं फुलेंना सांगितलं की तुमच्या ह्या कार्यामध्ये मीही सहभागी होते आणि मुलींची शिक्षिका म्हणून काम करेन. आणि त्यानंतर फुलेंनी सावित्रीबाईंना 1.5 महिन्याचं ट्रेनिंग दिलं आणि त्या मुलींच्या शाळेच्या अध्यापिका तसंच
मुख्याध्यापक म्हणून सावित्रीबाई काम करायला सुरुवात करतात आणि डिसेंबर अखेरपर्यंत शाळेची पटसंख्या जवळजवळ 30 पर्यंत पोहोचते. त्यानंतर वाद चालू होतो, पुण्यात विरोध चालू होतो. ब्राह्मण लोक या ठिकाणी सावित्रीबाईंच्या अंगावर शेण वगैरे टाकतात शिकवायला जात असताना. फुलेंचाही अपमान होतो. आता या ठिकाणी तरी हा थांबना म्हणून डायरेक्ट यांची तक्रार गोविंदराव फुलेंकडे केली जाते. त्यांना सांगितलं जातं मुलाला लगाम घाला कुठंतरी, अन्यथा समाजात अनर्थ होईल. आणि या ठिकाणी तुम्ही जे ब्राह्मणांना फुल वाटप वगैरे करताय तेही आम्ही बंद करू, पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये येणं. परंतु ज्योतिबा कोणत्याही परिस्थितीत ऐकायला तयार नव्हते. आणि त्यातून ज्योतिबांच्या वडिलांनी ज्योतिबांना सांगितलं, एका बाजूला मुलीचं शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला तुझं घर, ह्यापैकी एक निवडायची वेळ तुझ्या आलेली आहे. जर स्त्री शिक्षणाचा मुद्दा तू सोडला नाही तर ग्रह त्याग तुला करावा लागेल. आणि या ठिकाणी फुलेंनी या आनंदानं सांगितलं, ज्योतिबांनी आनंदाने सांगितलं की मी ग्रह त्याग करायला तयार आहे. ज्योतिबांचा हा त्याग बघून सावित्रीबाईंनाही या ठिकाणी त्यांनी ग्रह त्याग केलेला आहे. आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी घर सोडलं. ना छत, ना पैसा, ना पाणी, जवळ काहीच नाही. आणि त्यातून दिवसभर कुठंतरी ठेकेदारीची कामं फुले करणार. त्यातून येणाऱ्या पैशातून शिक्षण व्यवस्था चालू होता त्यांचा. आणि त्यातून 1851 चिपळूणकरांच्या वाड्यात व रास्ता पेठेत मुलींची 2री आणि 3रीची शाळा चालू केली त्यांनी. म्हणजे पहिलीचा वर्ग झाला, मग 2रीचा, मग 3रीचा. त्यानंतर या ठिकाणी फुलेंचं जे काम आहे हे काम पुण्यामध्ये अजून पुढे गेलं की व्यथा पेठेमध्ये त्यांनी परत अस्पृश्य मुलांची शाळा 1852 मध्ये काढली. खिशात पैसा नसताना सुद्धा ह्या अशा प्रकारच्या शाळा काढण्याचा फुलेंनी सपाटा लावलेला होता. मुलंही त्यामध्ये येत होती, सहभाग चांगल्या प्रकारे होता. सावित्रीबाई चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुख्याध्यापक अध्यापिकेचं काम करत होत्या. आणि फुलेंची ही आर्थिक पिचवणूक ब्रिटिशांच्या लक्षात आलेली होती. आणि म्हणून त्या काळी लॉर्ड डलहौसी जो भारतामध्ये व्हाईस गव्हर्नर जनरल म्हणून काम करत होता, त्या डलहौसीनं सूचना केली सर्व प्रांतांना की ज्याही ठिकाणी स्त्री शिक्षण, सामाजिक कार्य केली जातात तर अशा नेत्यांना सपोर्ट करणं ब्रिटिशांचं काम आहे. आणि त्यावेळेस पुण्यामध्ये असणारा जे मेजर कॅन्डी आहेत, ह्या मेजर कॅन्डींनी फुलेंचा या ठिकाणी सत्कार केला. आणि 1852 मध्ये हा सत्कार केला मेजर कॅन्डींनी, शिक्षणाचा पुरस्कार केला त्यांचा. आणि त्यानंतर फुलेंना सांगितलं की आता आर्थिक दृष्टी तुम्हाला फारस चिंता करण्याची गरज आम्ही पडू देणार नाही, वेळोवेळी अनुदान मदत देऊयात. आणि ब्रिटिशांनी तो शब्द अक्षरशः पूर्ण केलेला होता. वेळोवेळी मदत वगैरे केलेली होती फुलेंना. आणि त्यानंतर फुलेंनी या ठिकाणी 1853 मध्ये एक संस्था रजिस्टर केलेली होती, जी पहिली संस्था होती आपल्या देश पातळीवरची. ती संस्थेचं नाव होतं ते म्हणजे द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार, मांग अँड अदर्स. ही पहिली सोसायटी जी एज्युकेशनला प्रमोट करणारी होती, दलितांच्या एज्युकेशनला. स्पेशली यामध्ये मार, मांग आणि अदर्स त्यांनी ठेवलेले होते. का तर सगळ्यात जास्त अस्पृश्यतेचा ह्या ठिकाणी वाईट अनुभव वाटेला आलेली जात म्हणजे मार, मांग आणि चांबार या जाती. यांना अस्पृश्यतेचा प्रचंड या ठिकाणी फटका बसलेला होता, अनटचेबिलिटीचा फटका बसलेला होता. आणि त्यांच्या एज्युकेशनला प्रमोट करणारी भारतातली पहिली संस्था फुलेंनी काढलेली आहे. आणि आता फुलेंच्या सर्व शैक्षणिक संस्था ह्या संस्थेच्या अंतर्गत काम करणार होत्या. त्यानंतर समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाची सोय लावली.
दलित मुलांच्या शिक्षणाची सोय लावली. दिवसेंदिवस त्याची प्रगती होत चाललेली होती. दिवसेंदिवस प्रगती होत असताना ह्या ठिकाणी फुलेंनी, आपल्याला माहित आहे की 1857 मध्ये ज्यावेळेस पेशवे 1857चा उठाव पराभव झाला, त्यावेळेस फुलेंनी पुण्यामध्ये ह्या ठिकाणी दिवाळी साजरी केली. का तर 1857 मध्ये पेशव्यांचा पराभव होणं हे आवश्यक होतं असं फुलेंचं मत होतं. त्याच्यामुळं भविष्यात लोकमान्य टिळक आणि फुले यांच्यामध्ये कधीही जमलेलं नव्हतं. का तर फुलेंचं म्हणणं होतं, जर पेशवे परत सत्तेवर आले असते, ब्रिटिश पराभूत झाले असते, तर परत ते राजे महाराजे चातुर्वर्ण, दलितांना वागणूकहीन, ब्राह्मणांना उच्च वागणूक, त्याच्यापेक्षा ब्रिटिश बरे. का तर पराभव झाल्यानंतर या ठिकाणी ब्रिटिश सत्ता राहिली आणि या गोष्टी, मुलींचं शिक्षण वगैरे, ह्यातून आपल्याला माहित आहे की फुलेंवरती जीवघेणा हल्ला सुद्धा करण्यात आलेला होता. परंतु जे हल्लेखोर आलेले होते, ह्या हल्लेखोर सुद्धा परत पुढे चालून फुलेंचे अंगरक्षक बनलेले आहेत. का तर त्यांना फुलेंच्या कार्यातील सत्यता लक्षात आलेली होती, कार्यातील पावित्र्य लक्षात आलेलं होतं. परंतु डायरेक्ट ब्राह्मणवादाच्या विरोधात रणशिंग फुंकल्यामुळं या ठिकाणी फुलेंना प्रचंड अडचणीचा सामना ह्या काळात करावा लागत होता. ह्याच्याबरोबर अजून एक लय मोठा प्रॉब्लेम समाजामध्ये फुलेंना दिसत होता. तो म्हणजे उच्च वर्णीय समाजातील स्त्रियांमध्ये होता. दलित स्त्रियांमध्ये तो समस्या नव्हती. ती समस्या होती ते म्हणजे विधवेचं जीवन जगणं. म्हणजे हा जो ब्राह्मण वर्ग होता, उच्च वर्णीय वर्ग होता, सती प्रथा आता कायद्यानं बंद झालेली होती. परंतु ज्या स्त्रिया सती जात नाहीत तिला विधवेचं जीवन जगावं लागायचं. टक्कल करून केश ओपन करावं लागायचा, पांढरी साडी नेसावी लागायची, घराच्या आडगळीच्या खोलीमध्ये राहावं लागायचं, चांगल्या प्रकारचं तिला जेवण दिलं जात नसायचं, लैंगिक इच्छा जागृत होणे म्हणून तिला कसं बसं काहीतरी खायला द्यायचं. अशात तिच्यावर घरातून अत्याचार व्हायचा, त्यातून ती गरोदर राहायची आणि ती गरोदर राहिल्यानंतर परत समस्या चालू व्हायची की त्या गर्भाचं काय करायचं. आणि या ठिकाणी तिला जंगलात जावं लागायचं, प्रसूत व्हावं लागायचं, त्याच ठिकाणी त्या गर्भाला मारून टाकून इकडे रिटर्न यावं लागायचं. त्यावेळेस फुलेंनी तिथं निर्णय घेतलेला आहे की जर अशी कोण स्त्री असेल, अशी अन्यायानं पीडित कोण स्त्री असेल, तर तिच्यासाठी फुलेंच्या घराचे दरवाजे उघडे आहेत. वडिलाप्रमाणे, भावाप्रमाणे, मुलाप्रमाणे मी सेवा करायला तयार आहे. आणि त्यातून 1863 मध्ये स्वतःच्या घरामध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृहाची देखील त्यांनी स्थापना केलेली आहे. बाल हत्या प्रतिबंधक गृह 1863 मध्ये त्यांनी काढलं. आणि व्यक्तीच्या विचारातील महानता बघा, ह्यातीलच एक स्त्री गोदूबाई, तिचा मुलगा यशवंत, त्याला दत्तक घेतलं आणि स्वतःचं नाव लावलं. असे फुले होते. ह्या ठिकाणी त्यांनी 1865 मध्ये जे पुण्यातील नावे आहेत त्यांचा संप घडवून आणलेला होता. संप ह्याच्यासाठी घडवून आणला होता की एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर त्या स्त्रीचं केश ओपन करण्याचं काम हे नाव्याकडे दिलं जायचं. आणि त्यावेळेस फुलेंनी सांगितलं की एखाद्या हतबल झालेल्या स्त्रीचं ज्यावेळेस केश ओपन करता तर तिच्या तोंडून हजारो लाखो शाप तुमच्या कुटुंबाला लागत असतात. आणि या ठिकाणी इथून पुढे अशी कामं करायची नाहीत. आणि फुलेंचा दरारा एवढा प्रचंड मोठा झालेला होता या काळामध्ये की फुलेंना या काळामध्ये घाबरायचे लोक. आणि या ठिकाणी नाव्यांनी संप घडवून आणला आणि सांगितलं की आम्ही तुमच्या या कार्यामध्ये सहभागी आहोत. 1865 मध्ये हा संप घडवून आणला आणि या काळामध्ये फुले पुण्यातील एक नामांकित व्यक्ती बनलेले होते. ह्या काळात स्वामी दयानंद सरस्वतींनी देखील पुण्यामध्ये फुलेंची भेट घेतलेली होती. फुलेंनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. जे आर्य समाजाचे संस्थापक आहेत ते
का तर दोघांचं कार्य जवळजवळ सारख्याच प्रकारे होतं. आणि ह्या 1865 मध्येच या ठिकाणी फुलेंची घर वापसी झालेली आहे. वडील आता थकल्यामुळं फुलेंना घरी बोलवलेलं आहे. 1849 ला घर सोडल्यानंतर 16 वर्षांना आपल्या घरी परतलेले आहेत. आता मात्र त्यांच्या कामाला कुणीही विरोध करत नाही. आणि अशामध्ये आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये 1864 मध्ये गोखले बागेत त्यांनी पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणला. विधवांना पुनर्विवाह करण्याचे अधिकार नव्हते उच्चवर्णीय समाजात. शूद्र दलित समाजामध्ये स्त्रियांवरती फारशी बंधनं नव्हती. समस्या स्त्रियांच्या सगळ्यात मोठ्या उच्चवर्णीय स्त्रियांमध्ये होत्या. त्याच्यामुळं फुले सडकून टीका करायचे की बाहेर फक्त तुम्ही दाखवता तुम्ही फार प्रतिष्ठित आहात आणि घरी एका स्त्रीवर अन्याय करता. आणि म्हणून फुलेंनी 1864 मध्ये पुण्यामध्ये पहिला विधवा पुनर्विवाह घडवून आणलेला होता. त्यानंतर पुढं ते काम हे बऱ्यापैकी चालू होतं आणि विधवांच्या पुनर्विवाहाला ब्रिटिशांनी परवानगी दिली होती 1856 मध्ये. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी समाजात करण्याचं काम फुलेंना जात आहे. त्यानंतर बघा 1868 मध्ये ज्यावेळेस त्यांची घर वापसी झालेली आहे. घर वापसी झाल्यानंतर प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता. आणि दुष्काळ पडल्यानंतर दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावर या ठिकाणी पाणी पिण्यास परवानगी नव्हती. आणि हे पाणी पिण्यास परवानगी नव्हती आणि दुष्काळामुळे पाण्याचे स्रोत संपले होते. त्यावेळेस फुलेंनी या ठिकाणी आपल्या घरातील हौद दलितांसाठी खुला केला आणि सांगितलं कुठेही पाण्यासाठी भटकंती करण्याची गरज नाही. माझ्या घरी या, पाहिजे तेवढं पाणी घेऊन जात जा. म्हणजे अशा प्रकारे समाजामध्ये डायरेक्ट प्रत्यक्ष उतरून कोणत्याही प्रकारे समाजाला न जुमानता फुले आपले काम करत होते. ह्याच काळामध्ये पुढे बोलणार आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोध रायगडमध्ये लावलेला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी पोवाडा देखील पहिला लिहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिण्याचं श्रेय फुलेंना जात आहे. पहिली शिवजयंती करण्याचं श्रेय फुलेंना जात आहे. आता यानंतर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज काय होता, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण बघणारच आहोत. त्यानंतर त्यांनी 1875 मध्ये जे खतफोडीचं बंड चालू होतं शेतकऱ्यांचं सावकाराविरुद्ध, का तर बऱ्याचशा सावकारांनी शेती ताब्यात घेतलेली होती काय पैसे कर्ज रक्कम देऊन, आणि आता ती जमीन परत द्यायला नकार देत होते आणि शेतकऱ्यावरती व्याज दर प्रचंड आकारून अन्याय केला होता. आणि त्यावेळेस फुलेंनी पुणे आणि अहमदनगर मधील शेतकऱ्यांना संघटित करून सांगितलेलं होतं की जर सावकार ऐकत नाही तर घरात घुसा, तिजोरी फोडा, कागद पेटवा, आणि या ठिकाणी नाही ऐकलं तर सावकाराचा शिरच्छेद सुद्धा काही ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे खतफोडीचं बंड पेटलेलं होतं की बऱ्याचशा सावकारांनी हात वर केला आणि सांगितलं आम्ही कुणाच्याही जमिनी जप्त करणार नाही. जमिनीचा खरा राजा हा शेतकरीच आहे आणि त्याची जमीन त्याच्याकडेच राहील. अशा प्रकारे फुलेंनी इथं सांगितलेलं आहे. आता या काळात बघा 1876 ते 1882 मध्ये पुणे नगरपालिका आहे. त्या पुणे नगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून फुले आहेत. आता राजकारणात देखील फुलेंनी प्रवेश केलेला आहे. आणि 1876 ते 1882 या काळामध्ये पुणे महानगरपालिकेचं सदस्यत्व त्यांनी ग्रहण केलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्याच वेळेस 1882 मध्ये ज्यावेळेस विल्यम हंटर हा शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी भारतात आलेला होता, लॉर्ड रिपनच्या सल्ल्यावरून हा विल्यम हंटर भारतामध्ये आलेला होता. आणि ज्यावेळेस विल्यम हंटर भारतामध्ये आला त्यावेळेस फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष दिली आणि हंटरला सांगितलं हे बघा की हंटर साहेब आज तुम्ही शिक्षणात सुधारणा काय करता काय नाही ह्याच्याशी मला बोलायचं नाही.
मला फक्त एकच बोलायचंय की शेतकऱ्यांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा, जेणेकरून शेतकऱ्याचा मुलगा शिकला तर शेतकरी गरीब राहू शकत नाही. अशा प्रकारे प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असावं असा मनोदय फुलेंनी हंटर समोर व्यक्त केलेला आहे. आणि हंटरला हे मनोदय आवडला, परंतु काय कारणास्तव ह्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ह्याच दरम्यान 1880 मध्ये जे फुलेंचे नातेवाईक होते नारायण लोखंडे, नारायण लोखंडेंनी मुंबई या ठिकाणी एक संघटना स्थापन केली. ती होती दी बॉम्बे मिल हँड असोसिएशन. ही देशातील पहिली कामगार संघटना होती. त्या संघटनेला प्रेरणा फुलेंची होती की कामगार सुद्धा एक पिचलेला वर्ग आहे, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करणं गरजेचं आहे. म्हणून नारायण लोखंडे यांना पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिला आणि मुंबई या ठिकाणी मिल हँड असोसिएशन अशा प्रकारची कामगार संघटना उभा केली. ह्या कामगार संघटनेनं पुढे चालून ब्रिटिशांवर दबाव टाकून रविवारची सुट्टी मंजूर करून घेतली. म्हणजे रविवार ही सुट्टीचा वार हा कुणी ठरवलेला आहे? जगाचा वार हा भारतातून ठरला. त्याचं श्रेय नारायण लोखंडे आणि महात्मा फुलेंना जातं. का तर हा ज्योतिबाचाच वार सुट्टीचा असावा असं त्यांच्या डोक्यामध्ये होतं आणि हे कामगारासाठी केलेलं काम होतं. त्यानंतर सत्यशोधक समाजाची मंगलाष्टिका वगैरे तयार केली की ब्राह्मण नसताना सुद्धा लग्न लावायला काय अडचण येऊ शकत नाही, अशा प्रकारे त्यांचं म्हणणं होतं. का तर ब्राह्मण आला, लग्न आलं, ब्राह्मण म्हणजेच पुजारी, ब्राह्मण म्हणजे तुमच्या सगळं काय आयुष्याचं ठरवून देणारा व्यक्ती असेल तर या ठिकाणी तुम्ही आपोआप त्याचे गुलाम बनत जाता. म्हणून सत्यशोधक समाजामध्ये कुणीही कुणाचं लग्न लावू शकतं. काय मंगलाष्टिका काय असतील ते रीतिरिवाज थोडेसे त्याची घटना त्यांनी लिहिलेली आहे. पुरोहिताशिवाय लग्न आहे. त्यानंतर 1888 मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉटची भेट आणि फुलेंचा भरपूर मोठ्या प्रमाणात सत्कार या ठिकाणी ब्रिटिशांकडून 1888 मध्ये झालेला होता. त्यानंतर 1888 मध्ये मुंबई येथील कोळीवाडा इथं राव बहादूर वंडेकर आणि नारायण लोखंडे यांनी कामगारांची जी सभा भरवलेली होती, भरपूर मोठ्या प्रमाणात जनतेचा सहभाग होता. अर्धांग वायूनं पीडित झालेले फुले, एक बाजू निकामी झालेली फुले, वय झालेल्यांचं होतं फुलेंचं या काळामध्ये, कसे बसे ते सभेला पोचलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या जीवनातलं अंतिम भाषण दिलेलं होतं. आणि तिथल्या मुंबईच्या जनतेनं त्यांना पदवी दिली, ती म्हणजे महात्मा ही पदवी दिलेली आहे, जी त्यांच्या कार्याचा अॅक्युरेटपणे गौरव आहे, प्रचंड मोठा गौरव आहे. का तर त्यांचं कार्य त्या काळात तेवढं महान असं होतं. त्यानंतर 28 नोव्हेंबर 1890 रोजी फुलेंचं अर्धांग वायूमध्येच निधन झालं आणि या ठिकाणी निधन झाल्यानंतर फुलेंची इच्छा होती की परसबागेमध्ये या ठिकाणी माझा मृतदेह दफन करावा, परंतु समाजामध्ये ती रीत नसल्यामुळं त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागतील. आणि यशवंत हा त्यांचा दत्तक मुलगा होता आणि त्या दत्तक मुलाला जो या ठिकाणी तिरडी शिकाळी घेऊन चालतो तो असतो तो म्हणजे वारसदार. तर फुलेच्या भावकेतील युवकांनी या ठिकाणी विरोध करायला सुरुवात केला. त्यावेळेस सावित्रीबाई स्वतः पुढे आल्या, ते शिकाळी घेऊन चाललेले आहेत आणि 4 स्त्रियांना या ठिकाणी फुलेंच्या या ठिकाणी खांदा द्यायला लावलेला आहे. मृत्यूनंतर सुद्धा ज्यांना आधार दिला त्या लोकांनीच फुलेंचा अंत्यसंस्कार करावा. हे जे कार्य त्या काळी सावित्रीबाईंनी केलेलं आहे ते खूप मोलाचं कार्य होतं. सावित्रीबाईंचा इतिहास आपण स्वतंत्र बघूयात. फुलेंची जी ग्रंथ संपदा आहे ती ग्रंथ संपदा कोणकोणती आहे ते बघणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. फुलेंनी सर्वप्रथम तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलेलं होतं 1855 मध्ये. हे तृतीय रत्न नाटक समाजातील विषमता चांगल्या प्रकारे दाखवणारं नाटक होतं. त्यानंतर फुलेंचा दुसरं जे लेखन होतं ते म्हणजे 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पोवाडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेखित
कुळवाडी भूषण असा फुलेंनी केलेला आहे. त्यानंतर 1869 मध्ये ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक लिहिलं. 1873 मध्ये गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे. गुलामगिरी हे पुस्तक या ठिकाणी कृष्णवर्णीय गौरवर्णीय जो संघर्ष चालू होता अमेरिकेत आणि त्या ठिकाणी अब्राहम लिंकनने ज्या प्रकारे काम केलेलं होतं त्यांच्या कार्यासाठी त्यांनी हे पुस्तक समर्पित केलेलं होतं. फुलेंना काय गुलामगिरीत राहण्याची किंवा ब्रिटिश सत्तेत राहण्याची इच्छा नव्हती, परंतु त्या काळात समाज सुधारणा याला प्रथम प्राधान्य पाहिजे असं फुलेंचं मत होतं. त्यानंतर त्यांचं शेतकऱ्याचा आसूड जे प्रचंड गाजलेलं पुस्तक आहे ते 1883 मध्ये लिहिलं. इशारा 1885 मध्ये सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक हे त्यांनी डाव्या हाताने लिहिलेलं आहे आणि त्यांच्या मृत्यूच्या पश्चात म्हणजे 1891 ला ते प्रकाशित झालेलं आहे. अखंडादी काव्य रचना असं एक काव्य सुद्धा त्यांनी 1887 लिहिलेलं होतं. बघा, जीवनामध्ये एवढी पुस्तकही त्यांनी लिहिलेली आहेत. त्याच्याबरोबर एवढं प्रचंड मोठं सामाजिक कार्य देखील त्यांनी केलेलं आहे. आपण जर विचार केला तर शेतकऱ्याचा आसूड जे पुस्तक आहे त्यातील ह्या ओळीशिवाय फुलेंचं कार्य हे पूर्ण होऊ शकत नाही. ती ओळ म्हणजे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनं केले. जर नॉलेजच नसेल, विद्याच नसेल तर काय होऊ शकतं? शिक्षणच नाही म्हणून मती गेली, बुद्धी काम करना. बुद्धी काम करना म्हणल्यानंतर नीती काम करना, प्लॅनिंग काम करना. काही काय प्लॅनिंग होत नाही, प्लॅनिंगच नाही, नीतीच नाही तर जीवनाला गतीही राहिली नाही. ज्याच्याकडे गती नाही त्याच्याकडे पैसा राहिला नाही आणि पैसा नाही, काय नाही, याच्यामुळे शूद्र खचून गेले. आणि म्हणून आयुष्यात आवश्यक जर काय असेल तर ते विद्या प्राप्त करणं आहे, शिक्षण आहे. म्हणून शिक्षणावर मुख्य भर देणं. जो भले शेतकरी असेल, कोणी ड्यूका कॅनटच्या समोर त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याला कॅनल द्या, पाणी द्या, याच्याबरोबर शेतकऱ्यांना शिक्षण द्या. पहिलं शिक्षणाशिवाय काही नाही. सत्यशोधक समाजाचं जर तत्वज्ञान आपण पाहिलं तर सत्यशोधक समाजाचं तत्वज्ञान असं होतं की जगत परी सर्व साक्षी त्याशी नको मध्यस्थी. जसं जगाचा सर्व साक्षी ईश्वर आहे त्याला कुठल्याही मध्यस्थी ब्राह्मण भटाची गरज नाही. जसं एखाद्या मुलाला आईकडे जाण्यासाठी मध्यस्थीची आवश्यकता नाही, तसं ईश्वरापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी सुद्धा कुठल्या या ठिकाणी मध्यस्थीची गरज नाही असं त्यांचं म्हणणं होतं. हे ब्रीद वाक्य होतं सत्यशोधक समाजाचं. ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निर्गुण निराकारी आहे. ईश्वर भक्तीचा प्रत्येक मानवास संपूर्ण अधिकार आहे. त्यानंतर ईश्वरास दलालाची गरज नसते, बटबामनाची गरज नाही. आणि म्हणून लग्न करा, कार्य करा, कोणती करा, सत्यशोधक पद्धतीनं करा की ज्यामध्ये बट ब्राह्मण दान दक्षिणा हे नका ठेवू. का तर याच्यामुळं ते सोकले जातात आणि सोकल्यानंतर तुमच्याकडनं दान दक्षिणा घेतील, तुमच्याकडनं त्या ठिकाणी खारी खोबरं घेतील आणि तुमच्याच विरोधात दंड ठोपटतील. अशा प्रकारे फुलेंचं म्हणणं होतं. मनुष्य जातीनं श्रेष्ठ नसून तो गुणानं श्रेष्ठ. आता चातुर्वर्ण ह्या प्रकारावर ते विश्वास ठेवत नव्हते. ते सांगतात की मनुष्याची जात कोणती आहे ह्याच्यावर काही घेणं देणं नाही, त्याचे गुण कसे आहेत त्याच्यानुसार त्याचं श्रेष्ठत्व ठरतं. त्यानंतर कोणताही ग्रंथ सर्वस्वी या ठिकाणी प्रमाण आणि ईश्वर प्रणीत नाहीत. कोणत्याही धर्माचा कोणताही ग्रंथ काढा, फुले सांगतात की तो सर्वस्वी आहे, की ज्यातलं ज्ञान सर्वस्वी सगळंच खरं आहे असं असेल असं कधीच होऊ शकत नाही. आणि कुठला ग्रंथ ईश्वर लिहित नाही. ईश्वर फक्त सृष्टीचा निर्माता आहे. बाकी जे हेत चालू आहे ते मनुष्याने केलेली कामं आहेत. पुनर्जन्म, कर्मकांड, जपतप ह्या गोष्टी अज्ञान आहे. काय नसतं, पुनर्जन्म नसतो, कर्मकांड जप तप ह्यानं काही होऊ शकत नाही असं फुलेंचं म्हणणं होतं. आणि ह्यानंतर जर आपण विचार केला की सत्यशोधक समाज जर ह्याचे संपूर्ण विचार
आपल्याला पाहायचे असतील, फुलेंचं धर्माप्रती असणारे विचार, समाजाप्रती असणारे विचार, म्हणजे सत्य शोधक कोणाला म्हणायचं तर ते पाहण्यासाठी सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ वाचणं आवश्यक आहे, की त्यामध्ये सर्व प्रकारे सत्यशोधक समाजांचे फुलेंचे विचार मांडलेले आहेत. 1877 मध्ये जे दीनबंधू नावाचं जे वृत्तपत्र मुखपत्र चालवलं जात होतं सत्यशोधक समाजातर्फे, कृष्णराव भालेकर त्याचे संपादक म्हणून काम करत होते. आणि अशा प्रकारे फुलेंनी पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी मंगल अष्टिका मराठीमध्ये लिहिलेल्या होत्या, ज्या संस्कृत मध्ये होत्या. आज ज्या आपण मंगल अष्टिका म्हणतो मराठीमध्ये, त्या या ठिकाणी फुलेंनी लिहिलेल्या मंगल अष्टिका आहेत. तर अशा प्रकारे हे फुलेंचं जे संपूर्ण जीवन आहे, हे जीवन चरित्राचा आपण अभ्यास केला. बघा, आता या संपूर्ण जीवन चरित्रामध्ये तुमच्या लक्षात आलं असेलच की सत्यशोधक समाज आणि महात्मा फुले यांचं कार्य प्रचंड मोठं आहे. 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा, 51 मध्ये दुसरी मुलींची शाळा, 52 मध्ये अस्पृश्य मुलांची शाळा, 53 मध्ये या ठिकाणी दी सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन मार अँड मांग. त्यानंतर पाहिलं 1863 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृह, 1864 मध्ये नाव्यांचा संप, ते 1865 मध्ये विधवेचा पुनर्विवाह आला, 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा, 1868 मध्ये या ठिकाणी घरातील विहीर हौद जनतेसाठी खुला केला, 1873 मध्ये सार्वजनिक सत्यशोधक समाजाची स्थापना केली, 1875 मध्ये खतफोडीचं बंड उभा केलं, 1880 मध्ये या ठिकाणी कामगार संघटना उभा केली, 1882 मध्ये हंटर कमिशन पुढे साक्ष दिली, 1888 मध्ये त्यांना फुले महात्मा ही पदवी देण्यात आली, 1890 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे फुलेंचा जन्म चरित्र पूर्णपणे आहे. आणि ह्या संपूर्ण कार्याच्या पाठीमागे उभा होत्या सावित्रीबाई फुले. त्यांचं ओळख एवढीच नाही की त्या फुलेंच्या पत्नी होत्या, त्या स्वयंप्रकाशित दिवा होत्या, त्याही स्वतः एक वैचारिक होत्या, विचारवंत होत्या, आणि त्यांचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे. आपण ऑल इंडिया लेवलच्या पातळीवर बघतोय कुणी काय काम केलेले आहे. आता ह्याच्या पुढे ती म्हणजे थिओसॉफिकल सोसायटी. कोणती? थिओसॉफिकल सोसायटी. ही एक सोसायटी फॉरेनची होती, बाहेरच्या देशाची होती, आणि त्यांनी इथं येऊन हिंदू धर्मामध्ये पुनर्जागरण घडवण्याचा प्रयत्न केलेला होता. तर या थिओसॉफिकल सोसायटी बद्दल सुद्धा काय प्रश्न तुम्हाला येण्याची शक्यता असते, म्हणून थिओसॉफिकल सोसायटी बद्दल थोडक्यात आपण माहिती बघूयात. थिओसॉफिकल सोसायटी जर आपण पाहिली तर थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना मॅडम ब्लॉटहुस्की आणि कर्नल अल्कॉट यांनी न्यूयॉर्क मध्ये केली 1875 मध्ये. न्यूयॉर्क मध्ये कर्नल अल्कॉट आणि मॅडम ब्लॉटहुस्की यांनी ही स्थापना केलेली आहे. न्यूयॉर्क मध्ये स्थापना केलेली होती. त्यामध्ये 1882 मध्ये ही शाखा भारतात काम करायला सुरुवात करते. ह्या शाखेचं खऱ्या अर्थानं जर काम चाललं होतं ते म्हणजे मद्रास या ठिकाणी, का तर त्या ठिकाणी ॲनी बेझंट ही भारतात आलेल्या होत्या. ॲनी बेझंट आपण पाहिलं तर या ठिकाणी एक आयरिश व्यक्ती होत्या, आयर्लंडच्या व्यक्ती होत्या. हिंदू धर्माबद्दल प्रचंड त्यांचं प्रेम होतं, आणि त्या 1891 मध्ये भारतामध्ये मद्रास अड्ड्यार या ठिकाणी थिओसॉफिकल सोसायटी मार्फत आलेल्या होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की भारत हीच माझी कर्मभूमी आहे, आणि भारतीय संस्कृतीवर माझं प्रचंड प्रेम आहे, आणि या संस्कृतीचं पुनर्जागरण करणं हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. मग काय आहे भारतीय संस्कृतीचं मूळ हे जाणून घेण्यासाठी त्यानंतर बनारस या ठिकाणी पोहोचल्या, आणि संस्कृतीचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी 1898 मध्ये त्यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना देखील केली. ह्या संस्थेचं पुढं चालून 1815 मध्ये मदन मोहन मालवीय यांनी हिंदू विद्यापीठामध्ये रूपांतरण केलं. आज जे विश्व हिंदू विद्यापीठ आहे ह्याची स्थापना एका आयरिश स्त्रीने केलेली आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ह्या ॲनी बेझंट भारतामध्ये आलेल्या होत्या. ॲनी बेझंट यांच्या कार्यामुळं
थिओसॉफिकल सोसायटीचं जे मुख्य म्हणणं आहे ते लोकांच्या चर्चेत आलेलं होतं की थिओसॉफिकल सोसायटीचा अर्थ हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी हे पुनर्जागरण करणं, पुढं आणणं, समाजापुढं मांडणं, आणि अशा प्रकारे त्यांनी ते काम केलेलं होतं. त्यांनी या ठिकाणी राजकीय चळवळीमध्ये पुढे चालून भाग घेतलेला होता. आपल्याला माहित आहे होम रूल लीग चळवळीमध्ये त्यांचा प्रचंड मोठा सहभाग होता टिळकांबरोबर. त्यांनी या ठिकाणी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया दोन वृत्तपत्र भारतामध्ये चालू केली. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. न्यू इंडिया बद्दल कन्फ्युजन होतं. गांधीजींचं एक वृत्तपत्र न्यू इंडिया म्हणून काम करत होतं, त्याला पुढे गांधीजींनी यंग इंडिया असं नाव दिलेलं होतं. त्याच्यामुळे न्यू इंडिया अॅनी बेझंटचं वृत्तपत्र आहे. ही परीक्षेमध्ये लक्षात ठेवायची बाब आहे. आता यामध्ये जर विचार केला थिओसॉफिकल सोसायटी यांचं तत्व भारतामध्ये काय होतं तर त्या तत्वाचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. थिओसॉफिकल सोसायटीचं म्हणणं काय होतं बघा, विश्वबंधूवर आधारित एक संघटना स्थापन करणं. का तर हिंदू धर्म हा विश्वबंधुत्वावर आधारित धर्म आहे आणि त्याच्यामुळं विश्वबंधुतेचा पाया हा हिंदू धर्म आहे. त्यांच्या नियमानुसार की हिंदू धर्मात काय केलं जातं बघा, सच्च्या हिंदू धर्मामध्ये काय केलं जातं तर मनाच्या शक्तीचा विकास केला जातो. हे पूजा पाठ फीट केले जात नाहीत. मनाच्या शक्तीचा, आत्मिक शक्तीचा विकास करणं, ह्याला काय ठिकाणी दैव प्राप्ती आपण म्हणू शकतो. ज्याचा आत्मिक शक्तीचा विकास होतो तो जीवनात कोणत्याही प्रकारे काम करू शकतो. आणि म्हणून आत्मिक शक्तीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्व प्रकारचे योगासनं विगसनं सगळ्या गोष्टी एक आत्मिक शक्तीचा विकास करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि यांनी एक सांगितलं की हिंदू धर्मात आत्मिक शक्ती विरुद्ध सत्य कर्म ह्या गोष्टीला फार मोठं महत्व आहे. का तर हिंदू धर्माचं तत्वच आहे सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होतो. म्हणजे सत्य काम करेल त्यालाच मोक्ष प्राप्ती होती, अन्यथा पूजा पाठ करून मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. त्यानंतर या ठिकाणी आत्म्यामध्ये कोणताही लिंगभेद असू शकत नाही. स्त्री पुरुष सर्व समान आहेत. परमेश्वराच्या इच्छेनंच जगातील सर्व गोष्टी होतात आणि धर्म मोक्ष प्राप्तीचा मार्ग दाखवतात. त्यामुळे सर्व धर्म समान आहेत. मानवानं फक्त आपल्या एकट्याच्या मोक्ष प्राप्तीचे प्रयत्न न करता इतरांच्या मोक्ष प्राप्तीचे प्रयत्न करावेत, अशा प्रकारे थिओसॉफिकल सोसायटीचं म्हणणं होतं. परंतु आपल्या भारताचं वैशिष्ट्य असं आहे की ही काय संघटना भारतात फार फेमस झाली नाही. आपल्या धर्माला शिवे देणारे संघटना लय फेमस होऊ शकत नाहीत आणि धर्माचं लय कौतुक करणाऱ्या संघटना फेमस होऊ शकत नाहीत. ह्याच्यासाठी लागतात मध्यम मार्गीय संघटना, ज्या महात्मा फुलेंच्या वगैरे संघटना होत्या की या ठिकाणी. अन्यथा आपल्या देशामध्ये विश्व हिंदू परिषद इलेक्शन लढलं असतं. का तर फक्त धार्मिक विवादावर कोणतीही संघटना स्थापन होऊ शकत नाही. असो तर थिओसॉफिकल सोसायटी या ठिकाणी मॅडम ब्लॉटविस्की आणि कर्नल आल्कॉट यांनी स्थापन केली. त्याचं परतचं काम अॅनी बेझंटने केलं. सेंट्रल हिंदू कॉलेज, त्यानंतर त्याला बनारस हिंदू विद्यापीठ आणि त्यानंतर कॉमनवेल्थ न्यू इंडिया अशी प्रकारची त्यांची वृत्तपत्र. एवढ्या गोष्टी तुम्ही या लेक्चरमध्ये लक्षात घ्या. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला मुस्लिम धर्मामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या समाज सुधारणा झाल्या त्याचा अभ्यास करायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच थांबू आणि आता नेक्स्ट मध्ये मुस्लिम धर्मीय समाज सुधारणा कोणत्या आहेत त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. धन्यवाद.